नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका प्रियंका पिमटे, समाजशास्त्र विषयमध्ये तुमचे स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सुरतोली, लोहारा. आपण मागील सुरुवात केली होती BA 6 सेमिस्टर प्रकरण पहिले, समकालीन भारतातील शिक्षण. यामधला दुसरा टॉपिक आहे शिक्षणाचा अर्थ व व्याख्या. तर शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाचा अर्थ पहा. शिक्षण या संज्ञेचा अर्थ समजून घेण्यापासून शिक्षणाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रारंभ इष्ट ठरते. शिक्षणाच्या इतिहासाच्या आढावापासून प्रारंभ इष्ट ठरते. माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. आणि माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारा सोबत म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय आता कोणतीही गोष्ट शक्य नसते. मानवाच्या गरजेमध्ये शिक्षणाशिवाय हे कोणतीही गोष्ट शक्य नसते. आता अशिक्षित म्हणजे लोक अशिक्षित राहतच नाही. लोक लहान मुलगा पण असेल तर तो शाळेतच जातो, तर मोठ्यापर्यंत हे शिक्षणाची लिंक जुळलेली आहे. शिक्षणामुळे आपले आचार विचार बदलून येतात. मानसिक आणि बौद्धिक याचा विकास होतो. माणूस शिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक आणि भावनिक पण विकास घडवून आणू शकतो. शिक्षण हा शब्द शिक्ष या संस्कृत धातूपासून बनला आहे. अर्थ शिकणे अथवा ज्ञान मिळवणे असा होतो. दैनंदिन समाज जीवनात शिक्षणाचा संबंध लिहिता येणे, वाचता येणे आणि पुस्तकी ज्ञान याच्याशी जोडला जातो. दैनंदिन जीवनात शिक्षणाचा खूपच महत्त्व आहे बरं. लिहिता येणे, वाचता येणे आणि पुस्तकी ज्ञान याच्याशी जोडला जातो. म्हणून लोक म्हणतात की साक्षर म्हणजे शिक्षित, शिकलेला आणि समीकरण समाज जीवनात रूढ झालेला आहे. एखादा व्यक्ती शिकलेला हा साक्षर आणि शिक्षित समाजामध्ये जीवन परिवर्तन आणण्याच्या क्रिया करतो. तो एक समाज जीवनात रूढ झालेला असते. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यासारख्या औपचारिक संस्थांतून जे ज्ञान मिळते ते शिक्षण होय. बरोबर आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सारख्या अनेक संस्था आहेत जगात. त्याच्या माध्यमातून आपल्याला औपचारिक संस्थांतून ज्ञान मिळते. असेही नाही तर दैनंदिन व्यवहारात शिक्षणाचे महत्त्व समजले जाते. साक्षर असणे व शाळा, महाविद्यालयातून शिक्षण मिळणे या सर्वांचा संबंध औपचारिक शिक्षणाशी आहे. शिक्षण ही व्यापक स्वरूपाचा अर्थ असणारी संज्ञा आहे. औपचारिक शिक्षण या संज्ञेच्या अर्थामधील एक लहानसा भाग आहे. त्यानंतर पाहू आपण व्याख्या. जे महापुरुष सांगून गेले शिक्षणाची व्याख्या. तर पहिली व्याख्या आहे जॉन लॅकची. पाहू जॉन लॅक काय म्हणतात शिक्षणाबद्दल. ते म्हणतात की सुदृढ शरीरात सुदृढ मन असणारी माणसे निर्माण करणे हे शिक्षणाचे साध्य आहे. बरोबर आहे. माणूस सुदृढ सुदृढ मन असणारी माणसे हे निर्माण करणे म्हणजे शिक्षण. आपण
थोडंसं वजन वाढलं तर कसे म्हणतो, वजन वाढलं तर मेंटेन करायचे आहे. हे एक सुरळीत शरीर ठेवण्याची प्रक्रिया आहे. मग जेवण व्यवस्थित असलं मग आपलं मेंटेन व्यवस्थित राहते, अभ्यास करण्याची मानसिकता व्यवस्थित राहते. एखाद्या दिवशी तुम्ही उदाहरणार्थ पहा, एखाद्या दिवशी तुम्ही खूप जेवण केले आणि नंतर अभ्यास करतो म्हणजे मन होते का? नाही होत, आळस येते. म्हणून जॉन लॅक म्हणतात, सुरूट शरीरात सुरूट मन असणारी माणसे निर्माण करणे हे शिक्षणाचे साध्य होते. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे जॉन रुसोच्या मते, शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत व्यक्तीचा विकास होय. शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत शक्तीचा विकास होय. बरोबर आहे. शिक्षण हे आपली एक ताकद आहे, एक शक्ती आहे. आपण शिक्षणाच्या माध्यमातून जग पाहू शकतो. जो व्यक्ती शिकलेला नसेल तर त्याला कुठे जाऊ, का जाऊ हे अनेक विचार पडतात, अनेक प्रश्न पडतात. आणि शिकलेला व्यक्ती कुठं पण जाऊ शकतो. तिसरी व्याख्या हर्बर्ट स्पेन्सरची, सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण आहे. व्हेरी गुड. सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण. बरोबर आहे. आपण शाळेत जायचं असलं, उदाहरणार्थ आहे, आपण शाळेत जायचं असलं तर रोज सकाळी लवकर उठतो, तयारी करतो, जेवण करतो, नीटनेटके कपडे घालतो आणि शाळेची तयारी करतो आणि बॅग घेऊन शाळेत येतो. हे झालं सुंदर जीवन. एखाद्या दिवशी तुम्हाला सुट्टी असली तर तुम्ही काय करता? लेट उठायचं, लेट जेवण करायचं आणि लेट आंघोळ करायची, सगळे लेट असते. हे शिक्षणाच्या माध्यमातून सर्व गुण प्राप्त होतात, सर्व सवयी लागतात, सर्व गोष्टी माहिती होतात आणि सर्व सुंदर जीवन जगण्याची तयारी पण हा शिक्षणच लावतो. जॉन लुईच्या मते शिक्षण म्हणजे भावी जीवन जगण्याची तयारी नव्हे तर मुलांचे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान प्राप्त करणे होय. बरोबर आहे. शिक्षण म्हणजे भावी जीवन जगण्याची तयारी नव्हे. भावी जीवन जगण्याची तयारी होय का? नाही. फक्त जीवन जगण्यासाठी शिक्षण शिकतो का आपण? नाही. तर त्याच्यामुळे प्रत्यक्ष अनुभव येते, ज्ञान प्राप्त होते, नवीन नवीन गोष्टी आत्मसात होतात. आपल्या सभोवतालतील नैसर्गिक सामाजिक वातावरणाशी परस्पर वातावरण कसं आहे हे माहिती होते. आपली कार्यक्षमता जास्ती होते, त्याच्या मनुष्याचे अंगी अनुभव येतो. ह्या अनेक गोष्टी आहेत त्या शिक्षणाच्या माध्यमातून येतात. तर पाचवी व्याख्या आहे, रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा, भारतात उच्च प्रगतीचे शिक्षण केवळ माहितीच देत नाही तर भारतात उच्च प्रगतीचे शिक्षण नुसतंच माहिती देत नाही तर आपल्या चराचरात सृष्टीची आपल्या जीवनाचा मेळ घालून देते. नुसतंच शिक्षण म्हणजे आपल्या चराचरात सृष्टीची मेळ घालून देते आणि आपली प्रगती करून घेते. भारतात उच्च प्रगतीचे शिक्षण केवळ माहितीच देत नाही, पण आपण माहितीच घेतो का? अनेक प्रगती, अनेक गोष्टी, नवीन नवीन गोष्टी शिकतो. आपण शिकलो तर आपण घेतलेलं ज्ञान आपण समोरच्या व्यक्तीला वाटून देतो. बरोबर आहे. निसर्ग हाच खरा माणसाचा मित्र आहे. निसर्ग सानिध्यात माणसाचा खरा विकास होतो. म्हणून त्याला मुलांच्या शिक्षणात निसर्गाचे महत्त्व गरजेचे आहे. तर 6वी व्याख्या आहे, महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात पहा, समाज परिवर्तनाचे
हुकमी हत्यारे म्हणजे शिक्षण होय. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, केवळ डोक्यात माहिती भरणे म्हणजे शिक्षण नव्हे, शिक्षणाने व अध्यापनाने शीलप्रसन्न नवीन समाज निर्माण झालेला म्हणजे शिक्षण. बरोबर आहे. पुस्तक वाचा आणि डोक्यात भरणे हे शिक्षण नाही, तर शिक्षण करून शिक्षणाचे अध्यापन, शील संपन्न नवीन समाज निर्माण करणे, समाजाची प्रगती करणे हे शिक्षण आहे. सर्वोपरी राधाकृष्ण म्हणतात, लोकशाहीनिष्ठ शिक्षण म्हणजे केवळ लोकांना साक्षर करणे नव्हे, तर किंवा त्यांना एखाद्या व्यवसायात तरबेज करणेही नव्हे, त्यापैकी अधिक काहीतरी आहे. हे मनाचे औदार्य, मनाचा मोठेपणा, मानव प्राण्याविषयी आदर व एकसंग राहण्याचे कौशल्य होय म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे मानवी हृदयाला सौंदर्य प्राप्त झाले पाहिजे. वरून चांगले दिसणं हे शिक्षणाची कौशल्य नाही. एकसंग कौशल्य म्हणजे मनातून शिकवणे, मनातून शिक्षणाच्या हृदयाला सौंदर्य प्राप्त करणे म्हणजे शिक्षण आहे. ह्या झाल्या शिक्षणाच्या व्याख्या. अशा प्रकारे हे टॉपिक संपलेलं आहे आणि आपण पाहिलेलं आहे शिक्षण आणि शिक्षणाचा अर्थ आणि व्याख्या. तर दुसऱ्या तासिकेला पाहू आपण शिक्षण या संज्ञेच्या अर्थामधील महत्त्वपूर्ण घटक. धन्यवाद.